we are going to learn unit number 2, lesson number 2.3. Abdul becomes a courtier. Courtier means सेवेकरी, दरबारामध्ये काम करणारा, राजाच्या दरबारामध्ये काम करणारा एक सेवक, दॅट इज कॉल्ड कोर्टियर्स. तर अब्दुल नावाचा एक मुलगा आहे आणि त्याला कोण व्हायचं आहे? कोर्टियर्स व्हायचं आहे. आणि कोर्टियर्स असताना त्याला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं, पण पेशन्स, त्याची मनातून कोर्टियर्स बनण्याची जी इच्छा होती, या सर्वांमुळे तो शेवटी त्याची जी इच्छा होती ती तो पूर्ण करू शकला का नाही, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा जो तुमचा लेसन आहे, हा लेसन एक कन्व्हर्सेशन टाईप लेसन आहे. यामध्ये खूप सारे कॅरेक्टर्स आहे आणि या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये एकमेकांशी काय सुरू आहे? कन्व्हर्सेशन सुरू आहे. त्यामध्ये अब्दुलचे फादर कोरस मागून दिलेला आहे, मर्चंट आहे, त्यानंतर अब्दुलचा एक फ्रेंड आहे, एम्परर. महत्त्वाचा म्हणजे कॅरेक्टर म्हणजे एम्परर आणि अब्दुल हे दोन महत्त्वाचे कॅरेक्टर या लेसनमध्ये आहेत. तर बघूया अब्दुल कोर्टियर्स कशा प्रकारे बनला किंवा नाही बनला. सो यू हॅव युअर बुक्स, सो टेक आउट युअर बुक्स, पेज नंबर 30. फर्स्ट आय विल रीड लेसन and then explain it line by line. Father, who is a schoolmaster, is getting ready to go to school. Abdul: Father, to knowledge and erudition I aspire, to study hard and deep. Books I require. Will you lend me a little gold? Books I will buy and study to rise high in the world. Father: Only the first half of the month has passed, but alas, the money doesn't last. Great books and manuscripts are so expensive. They are treasure rare and exclusive. But from my school, I will try to borrow books that will take you to a brighter tomorrow. Abdul: That will be great. How eagerly I wait. In the evening, when father returns. तर सुरुवातीला अब्दुल जो आहे त्या अब्दुलचे वडील या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्याचे जे फादर आहे ते एक स्कूल मास्टर आहे, शाळेमध्ये टीचिंग करण्याचं काम करत आहे आणि ते सकाळी सकाळी शाळेमध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत. आणि शाळेत जात असताना अब्दुल त्यांना वडिलांना काहीतरी प्रश्न विचारतोय. अब्दुल आणि त्याच्या वडिलांमधलं हे कन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे. फादर हु इज स्कूल मास्टर, अब्दुलचे फादर जे स्कूल मास्टर आहे, ही इज गेटिंग रेडी टू गो टू स्कूल, आणि ते शाळेमध्ये जाण्यासाठी रेडी होत आहे, शाळेमध्ये जाण्यासाठी निघालेले आहे. अब्दुल म्हणतोय, फादर, टू नॉलेज अँड इरुडिशन आय ॲस्पायर. पण तो वडील, पप्पा, मला जर उच्च शिक्षण, एरुडिशन म्हणजे उच्च शिक्षण, आणि मला जर ज्ञान मिळवायचं असेल, ॲस्पायर करायचं असेल, मिळवायचं असेल, टू स्टडी हार्ड अँड डीप बुक्स, तर मला जास्त अभ्यास करावा लागेल आणि बुक्स पण मला लागतील. रिक्वायर म्हणजे पाहिजे आहेत. हे बघा पप्पा, मला खूप अभ्यास करायचा आहे, खूप ज्ञान मिळवायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, आणि हे घेण्यासाठी मला कशाची गरज आहे? अभ्यास करण्याची गरज आहे. आणि अभ्यास जर मला करायचा असेल तर मला बुक्स हवे आहेत. बुक्स असल्याशिवाय मी अभ्यास करू शकत नाही. विल यू लेंड मी लिटिल गोल्ड, तुम्ही मला थोडेसे पैसे उसने द्याल का? लेंड म्हणजे उसने देणे. तुम्ही मला थोडेसे गोल्ड कॉईन्स उसने द्याल का? त्यावेळेस गोल्ड कॉईन्स वापरत असतील. त्यावर बुक्स आय विल बाय अँड स्टडी टू राईज इन द वर्ल्ड, मी काय करेल? पुस्तकं विकत घेईन. ती पुस्तकं विकत घेऊन मी त्यांचा खूप अभ्यास करेल आणि राईज इन द वर्ल्ड, या जगामध्ये मी काय करेल? माझं स्वतःचं नाव कमवेल. फादर म्हणतात, ओनली द फर्स्ट ऑफ द मंथ हॅज पास्ट. हे बघ बाळा, आत्ताशी एकच महिना सुरू झालेला आहे आणि फक्त अर्धा महिना संपलेला आहे. आणि अर्धा महिना संपल्यानंतर म्हणजे मला काही लगेच माझ्या या महिन्याचा पगार मिळणार नाही. बट अलास द मनी डझंट लास्ट. पण लक्षात ठेव, पैसे म्हणजे सगळं असतं असं नाही. पैसे नसले तरी चालतील एक वेळ. ग्रेट बुक्स आणि मॅन्युस्क्रिप्ट आर सो एक्सपेन्सिव्ह. तुला जी पुस्तकं हवी आहेत आणि तुला ज्या मॅन्युस्क्रिप्ट हव्या आहेत ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. दे आर ट्रेजर रेअर अँड एक्सक्लुसिव्ह. ते एका खजिन्यासारखेच आहे, एक्सक्लुसिव्ह आहेत, रेअर आहेत. बट फ्रॉम माय स्कूल आय विल ट्राय टू बॉरो. पण मी काय करेल? तुला तर पैसे तर देऊ शकत नाही, पुस्तकं तर तुला वाचायची आहे, हे मी पण तुला सांगते, पुस्तकं वाचली पाहिजे, पण पैसे पण नाही देऊ शकत आहे. तर आपण काय करूया, मी माझ्या शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर तिथून जर काही पुस्तकं मिळाली तर मी त्यांचा बंदोबस्त करतो. बुक्स दॅट विल यू टेक अ ब्रायटर टुमारो. आणि मग ती पुस्तकं तू वाच. मी तुला जी पुस्तकं दिली ती, आणि त्यानंतर तुझा जो टुमारो आहे तो काय कर? ब्रायटर बनव. अब्दुल त्यावर म्हणतो, दॅट विल बी ग्रेट. किती छान.
हाऊ इगरली आय वेट. मी तुमची अगदी मनापासून तुमची वाट बघेल. तुम्ही संध्याकाळी येताना नक्की माझ्यासाठी पुस्तकं घेऊन या. इन द इव्हिनिंग व्हेन फादर रिटर्न. संध्याकाळ होते, वडील शाळेतून घरी येतात. अब्दुल वाटच बघत असतो. आल्या अब्दुल विचारतो. अब्दुल, हाऊ मेनी बुक्स कुड यू गेट? ओ, नाव माय लाईफ विल बी ऑल सेट. फादर, आय एम सॉरी सन, couldn't lay my hands on even one. Chorus. Poor Abdul is sad and dejected, ponders why my wishes are thus rejected. Continues to do his daily course, reads borrowed book in tens and scores. An idea then crosses his mind to serve the rich and get paid in kind. वडील घरी आल्यानंतर वडिलांकडे पळत जातो. त्यांना विचारतो, हाऊ मेनी बुक्स कुड यू गेट? किती पुस्तकं आणली तुम्ही माझ्यासाठी? किती पुस्तके मिळाली तुम्हाला शाळेतून? ओ, नाव माय लाईफ विल बी ऑल सेट. आता माझी लाईफ काय होणार? सेट होणार. मी भरपूर पुस्तकं वाचणार आणि या जगामध्ये माझं नाव कमावणार. फादर त्यावर म्हणतात, आय एम सॉरी सन, मला माफ कर मुला. कुडंट ले माय हँड्स ऑन इव्हन वन. माझ्या हाताला एकही पुस्तक लागलं नाही. मी एकही पुस्तक तुझ्यासाठी आणू शकलो नाही. त्यावर मागून कोरस, म्हणजे त्या ठिकाणी कोरस दिलेला आहे काही मुलांनी. ती मुलं म्हणतायत, तो कोरसमधून आवाज येतोय, पुअर अब्दुल इज सॅड. अब्दुल बिचारा दुःखी होतो पुस्तकं नाही आणली म्हणून. डिजेक्टेड, निराश होतो. पॉन्डर्स व्हाय माय विशेस आर दस रिजेक्टेड. तो मनातल्या मनात विचार करतो की देवा, नेहमी असंच का होतं रे? मी जी विश मागतो ती विश अशी इनकम्प्लीट का राहते? पूर्ण का नाही होत माझी विश? कंटिन्यूज टू डू हिज डेली कोर्स. आणि तो त्याच्या डेली कामांना लागतो. रीड बॉरो बुक्स इन टेन्स अँड स्कोर्स. त्यांनी जी पुस्तकं कुणाकडून तरी आणलेली असतात ती त्याची वाचून झालेली असतात अगोदरच. तीच पुस्तकं तो पुन्हा वाचायला लागतो. वाचत असताना अँड आयडिया देन क्रॉसेस हिज माइंड. त्याच्या मनामध्ये एक आयडिया येते आणि ती आयडिया असते टू सर्व द रिच अँड गेट पेड इन काइंड. टू सर्व रिच म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी आपण काय करूया? सर्व करूया, काम करूया, सर्व्हिस करूया. आणि तो श्रीमंत माणूस मला माझ्या कामाचे पैसे देईल आणि त्या पैशातून मी काय करेल? माझी पुस्तकं विकत घेऊन अभ्यास करेल. अब्दुल अप्रोचेस अ रिच मर्चंट. अब्दुल, आय एम पुअर स्टुडंट, गिव्ह मी अ चान्स टू सर्व. ऑब्झर्व माय वर्क, पे ओनली व्हॉट आय डिझर्व. मर्चंट, यू अपिअर टू बी स्मार्ट टू बी माय क्लर्क. I will pay you well if honestly you work. Some days pass. The merchant calls Abdul. Merchant, I am pleased with your hard and loving care. You are indeed a gem, quite rare. I will give you a reward if your demand is fair. Abdul, may I now read the books in your store? Quench my thirst of knowledge. I need nothing more. अब्दुलच्या मनामध्ये पुस्तकं वाचत असताना आयडिया येते की आपण काय करूया? एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी काम करूया. काम केल्यानंतर तो श्रीमंत माणूस मला काय करेल? त्या कामाचे पैसे देईल आणि त्या पैशातून मी काय करेल? माझी पुस्तकं विकत आणेल. आणि म्हणून तो एका श्रीमंत मर्चंटकडे, व्यापाऱ्याकडे जातो. व्यापाऱ्याला जाऊन म्हणतो, आय एम पुअर स्टुडंट, मी एक गरीब विद्यार्थी आहे. गिव्ह मी अ चान्स टू सर्व. मला तुमच्या दुकानामध्ये काहीतरी काम द्या. ऑब्झर्व माय वर्क, माझं काम तुम्ही ऑब्झर्व करा. पे ओनली व्हॉट आय डिझर्व. आणि काम केल्यानंतर तुम्ही मला जे हवं आहे ते तुम्ही फक्त मला द्या. मर्चंट म्हणतो, यू अपिअर टू बी स्मार्ट. ठीक आहे, तू दिसायला तर स्मार्ट आहे, तुझं वागणं देखील चांगलं आहे. बी माय क्लर्क. आजपासून तू माझा कोण आहे? क्लर्क म्हणून काम करशील, लेखनिक म्हणून काम करशील. आय विल पे यू वेल. मी तुला तुझ्या कामाचा योग्य तो मोबदला देईल. इफ ऑनेस्टली यू वर्क. पण तू मात्र प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अब्दुल मर्चंटच्या दुकानामध्ये क्लर्क म्हणून कामाला लागतो. कशासाठी? पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे मिळावे म्हणून. कारण की वडिलांनी त्याला पुस्तकं आणून दिलेली नसतात. त्याला अभ्यास करायचा असतो, खूप मोठं व्हायचं असतं आणि मोठं होण्यासाठी त्याला पुस्तकं हवी असतात आणि ती पुस्तकं त्याला दुसऱ्यांच्या श्रीमंत माणसाच्या दुकानामधून काम करून जे पैसे मिळणार असतात त्याच्यातून त्यांनी घ्यायचं ठरवलेलं असतं. आणि म्हणून तो एका मर्चंटकडे क्लर्क म्हणून कामाला जातो. मर्चंट देखील त्याला कामावर येतो. त्याला सांगतो की तू जर व्यवस्थित प्रामाणिकपणे काम केलं तर मी तुला जे हवं आहे ते मी तुला देईन. सम डेज पास. काही दिवस निघून जातात. द मर्चंट कॉल्स अब्दुल. मर्चंट अब्दुलला बोलून घेतात आणि ते म्हणतात, आय एम प्लीज विथ युअर वर्क. मला तुझं काम खूप आवडलं आहे. आय लव्हिंग केअर. तू माझी इतकी काळजी घेतलीस, दुकानाची काळजी घेतलीस, तुझं हे काम मला आवडलं, मला खूप आनंद झाला. यू आर इंडीड अ जेम, क्वाईट रेअर. तू खरंच एक रत्न आहेस. आय विल गिव्ह यू रिवॉर्ड इफ युअर डिमांड इज फेअर. बोल, तुला काय हवं आहे? तुझी डिमांड जर योग्य असेल, तू जर योग्य ते मागितलं तर मी तुला सगळं काही द्यायला तयार
आहे. अब्दुल म्हणतो, मे नाव आय रीड बुक्स इन युअर स्टोर. मला काही नको, मला फक्त तुम्ही काय करायला परमिशन द्या, तुमच्या दुकानात जी पुस्तकं आहे ती सगळी पुस्तकं वाचण्याची परमिशन द्या, बाकी मला काहीही नको. क्वेंच माय थर्स्ट फॉर नॉलेज, आय नीड नथिंग मोर. मला पुस्तकं वाचायची, खूप ज्ञान मिळवायचं आहे, माझी ज्ञानाची भूक मला पूर्ण करायची आहे, बाकी तुम्ही मला काहीही दिलं नाही तरी चालेल, मला फक्त काय द्या, तुमच्या या दुकानामध्ये पुस्तकं वाचण्याची परमिशन द्या, असं तो अब्दुल मर्चंटला सांगतो. बघा अब्दुल किती हुशार आहे, म्हणजे त्याला पैसे नको आहेत, त्याला काय हवं आहे, पुस्तकं वाचायची आहेत आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. पुढे कोरस. डे पास्ड बाय, ही लर्न अँड लर्न, गेनिंग द नॉलेज फॉर विच ही अर्न, फिलॉसॉफी, ॲस्ट्रॉनॉमी, अरेबिक अँड पर्शियन. Abdul the scholar now 1 in a million. Will he come the emperor's notice? Will he be given an honorable office? Friends, news for you, Abdul. The emperor has answered your prayer. The royal Murgi Khana is now under your care. Abdul, what? The Murgi Khana for me? A scholar, intellectual, sagacious, astute, made a poultry keeper. Never mind. The chance I won't refuse. It is an opportunity. I will put it to good use. त्यानंतर कोरस मागून दाखलाय की डेज पास बाय, हळूहळू दिवस निघून जातात. ही लर्न अँड लर्न, तो खूप शिकतो, खूप पुस्तकं वाचतो, उच्च शिक्षण घेतो. गेनिंग द नॉलेज फॉर विच ही अर्न, त्याची जी इच्छा असते, इतकं नॉलेज त्याला घ्यायचं असतं तेवढी त्याची इच्छा तो पूर्ण करतो, भरपूर नॉलेज मिळवतो. फिलॉसॉफीचं नॉलेज मिळवतो, तत्त्वज्ञानाविषयी नॉलेज मिळवतो, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे भविष्याबद्दल ज्ञान मिळवतो, अरेबिक, पर्शियन अशा वेगवेगळ्या लँग्वेज तो शिकतो. आणि अब्दुल द स्कॉलर नाव इन अ मिलियन. आता अब्दुल कोण झालेला असतो, एक स्कॉलर मुलगा बनलेला असतो, भरपूर ज्ञान त्याने मिळवलेलं असतं. विल ही कम टू द एम्परर्स नोटीस, राजाचं त्याच्याकडे आता तरी लक्ष जाईल का? विल ही बी गिवन अन ऑनरेबल ऑफिस, राजाच्या दरबारामध्ये त्याला स्वतःचं ऑफिस मिळेल का? त्याची जी कोर्टियर्स बनण्याची इच्छा आहे ती कोर्टियर्स बनण्याची इच्छा त्याची पूर्ण होईल का? तेवढ्या त्याचा फ्रेंड येतो, तो म्हणतो, नाव न्यूज फॉर यू अब्दुल, तुझ्यासाठी एक न्यूज आहे अब्दुल. द एम्परर हॅज आन्सर्ड युअर प्रेयर, तुझी प्रार्थना राजाने ऐकलेली आहे, तुझ्या मनातलं राजाला कळलेलं आहे आणि राजाने तुझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, राजाने तुला भेटायला बोलवलं आहे. द रॉयल मुर्गीखाना इज नाव अंडर युअर केअर, राजाच्या दरबारामध्ये जो मुर्गीखाना आहे म्हणजे पोल्ट्री, ज्या ठिकाणी कोंबड्या ठेवल्या जातात, तो मुर्गीखाना आजपासून त्या मुर्गीखान्याची तू केअर करायची आहे, आजपासून त्या मुर्गीखान्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी तुझी असणार आहे. अब्दुल म्हणतो, व्हॉट, द मुर्गीखाना फॉर मी, काय, मी मुर्गीखाना सांभाळायचा? मी एक स्कॉलर आहे, इंटेलेक्च्युअल हुशार आहे, सॅगॅसियस म्हणजे अगदी हुशार आहे, तत्त्वज्ञ आहे, ॲस्ट्यूट आहे, मेड अ पोल्ट्री कीपर, आणि मी पोल्ट्री कीपर बनायचं? नेव्हर माइंड, काही हरकत नाही. द चान्स आय वॉन्ट रिफ्यूज, मला हा चान्स मिळाला आहे, मी तो वाया घालवणार नाही. इट इज अन अपॉर्च्युनिटी, आय विल पुट इट टू गुड यूज, ही माझ्यासाठी संधी आहे आणि ह्या संधीचं मी सोनं करणार आहे. अशा प्रकारे अब्दुल काय करायला लागतो, आता क्लर्क मर्चंटच्या दुकानातून तो अब्दुल राजाच्या दरबारामध्ये असणाऱ्या मुर्गीखान्यामध्ये एका पोल्ट्री किपरचं काम करायला लागतो. आपण जर त्या ठिकाणी असतं तर आपण ते काम केलं नसतं की मी एक एवढा शिकलेलो आहे आणि मी असं काम करायचं. आजकालची मुलं देखील अशीच असतात, ते खूप शिकलेली असतात आणि त्यांना एखादं साधंसं काम करायला लावलं का ते लगेच म्हणतात, मी एवढा शिकलो आहे मग मी काय असं काम करू? असं करून चालत नाही. कोणतंही काम आपल्यासमोर छोटं मोठं नसतं, सगळी कामं सारखीच असतात. फक्त आहे त्या संधीचं तुम्ही काय करून घेतलं पाहिजे, सोनं करून घेतलं पाहिजे. जेच अब्दुलने केलं, त्याला संधी मिळाली होती आणि त्याने ठरवलं होतं की ह्या संधीचं मी सोनं करणार. तो मुर्गीखान्यात कामाला लागला. अब्दुल वर्क विथ कन्व्हिक्शन, zeal and passion. Then the hens were given a new kind of ration. The bird seems to be in the pink of health, but nothing was spent from the emperor's gate. आता मागून कोरस आहे. अब्दुल वर्क विथ कन्व्हिक्शन, अब्दुल त्या ठिकाणी मनापासून काम करायला लागला. अगदी झील मीन्स इंथुझियास्ट, अजून उत्साहाने त्या ठिकाणी कामाला लागला. नवीन पॅशन होतं त्याच्यासाठी ते. द हेन्स वेअर गिवन न्यू काइंड ऑफ रेशन, अब्दुलने त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा बदल केला. कोंबड्यांना जे जेवण दिलं जायचं, रेशन म्हणजे जेवण, अन्नधान्य, कोंबड्यांना जे जेवण अन्नधान्य दिलं जायचं
त्याच्यामध्ये त्यांनी बदल करून टाकला आणि तो कोंबड्यांना नवीनच प्रकारचं अन्नधान्य द्यायला लागला. रेशन म्हणजे जेवण द्यायला लागला. द बर्ड सीम्स टू बी पिंक इन अ हेड. हळूहळू कोंबड्या अगदी गललच्छ, जाड्याजुड्या, अगदी गुलाबीसर दिसायला लागल्या. बट नथिंग वॉज स्पेंट फ्रॉम द एम्परर्स वेल. पण याचा राजाच्या दरबारात असणाऱ्या खजिन्यावर किंवा राजाच्या तिजोरीवर, राजाच्या खर्चावर काहीही परिणाम झाला नाही. तसं पाहायला गेलं तर कोंबड्यांचा एवढ्या जर जाड्याजुड्या कोंबड्या झाल्या तर त्यांना खाणं पिणं पण तसंच दिलं असणार आहे, त्याच्यावर खर्च देखील भरपूर झाला असणार आहे. पण तसं काही घडलेलं नव्हतं. राजाच्या दरबारात मात्र तिजोरीमधून एकही रुपया कोंबड्यांच्या अन्नधान्यावर खर्च होत नव्हता. पुढे काय झालं असेल बघा. एम्परर, हाऊ इज दॅट? व्हाय आर वी स्पेंडिंग सो लिटिल ऑन अवर हेन्स? मोस्ट ऑफ देम डायड इन अ पेन्स. Minister, no, your majesty, they are alive and well. The secret of their health only Abdul can tell. Abdul returned and bows before the emperor. Emperor, how come you spend so little on our hens? How do you nourish them at no expense? Abdul, Jahapana, your humble servant feed them well. Food from the royal kitchen, if I may tell. But only scraps and shells and kitchen waste. That's enough for the hens. They relish the taste. It's good for their health. See how they thrive. Waste not, want not. That is my drive. राजाला प्रश्न पडतो, अरे राज्यातल्या तिजोरीतून एकही रुपया कोंबड्यांसाठी खर्च येत नाहीये, मग त्या कोंबड्या जर मरून गेल्या असतील त्या कशा जिवंत राहतील? खायला प्यायला भेटलं नाही. राजा चिडतो, हाऊ इज इट दॅट? काय चाललंय हे? व्हाय आर वी स्पेंडिंग सो लिटिल ऑन अवर हेन्स? आपल्या कोंबड्यांकडे दुर्लक्ष होतंय का? कोंबड्यांना अन्नधान्य खाण्यासाठी पैसे खर्च केले जात नाहीये. काय प्रकार आहे हा? आणि असं जर झालं तर सगळ्या कोंबड्या काय होऊन जातील? मरून जातील. त्यावर मिनिस्टर म्हणजे मंत्री म्हणतात, नो युअर मॅजेस्टी, नाही महाराज, असं काही झालं नाहीये. त्या सगळ्या कोंबड्या अलाइव्ह आणि वेल आहेत, जिवंत आणि एकदम ठणठणीत आहेत. द सिक्रेट ऑफ देअर हेल्थ, त्यांचं जे हेल्थ आहे ते पहिल्यापेक्षा अधिक चांगलं झालेलं आहे. आणि त्यांच्या या हेल्थचं सिक्रेट आपल्याला फक्त कोण सांगू शकतो? अब्दुल कॅन टेल. फक्त अब्दुलच सांगू शकतो. अब्दुलला बोलवण्यात येतं. अब्दुल एंट्री करतो, राजाला नमस्कार करतो. त्यावर एम्परर त्याला विचारतो, हाऊ कम यू स्पेंड सो लिटिल ऑन युअर हेन? तो म्हणतो, अरे तू एवढा कमी खर्च का करतोय कोंबड्यांवर? त्या कोंबड्या मरून जातील त्यांना खायला प्यायला नाही मिळालं तर. हाऊ डू यू नरिश देम ॲट नो एक्सपेन्स? आणि असं असूनही कमी खर्चात देखील तू एवढ्या चांगल्या कोंबड्या कशा काय गलेलट्ट करून दाखवल्या? काय प्रकार आहे हा सगळा? त्यावर अब्दुल म्हणतो, जहापणा, युअर हंबल सर्वंट फीड देम वेल. राजे, तुमचे जे सर्वंट होते ते त्यांना चांगल्या कोंबड्यांना खाऊ पिऊ घालत होते. फूड फ्रॉम द रॉयल किचन, इफ आय मे टेल. मी त्यांना विचारलं, तुम्ही कोणतं जेवण देता? तर त्यांनी मला सांगितलं की जे आपल्यासाठी जेवण बनवलं जाते तेच जेवण आपण कोंबड्यांना देतोय. म्हणजे कोंबड्यांसाठी वेगळं जेवण शिजवलं जाते. बट ओनली स्क्रॅप अँड शेल्स अँड किचन वेस्ट, दॅट इज इनफ फॉर हिम्स. पण तो म्हणतो, हे बघा राजासाहेब, कोंबड्यांसाठी वेगळं चिकन, वेगळं अन्नधान्य शिजवण्याची गरज नाही आहे. तुम्ही जेवण केल्यानंतर तुमच्या ताटामध्ये जे थोडेफार पदार्थ शिल्लक राहतात, आपल्या दरबारामध्ये असे खूप सारे लोक कामाला आहे, प्रत्येकाच्या ताटात काही ना काही शिल्लक राहत होतं. आणि हे जे वेस्ट आहे हे वेस्टच कोंबड्यांसाठी पुरेसं आहे. द रिलीज द टेस्ट. मी कोंबड्यांना हेच जेवण जेवायला देतोय आपल्या ताटात उरलेलं जे खरकटं अन्नधान्य असतं. कोंबड्यांना त्याची टेस्ट आवडली. इट्स गुड फॉर देअर हेल्थ. आणि हेच अन्नधान्य त्यांच्या हेल्थसाठी छान आहे. सी हाऊ दे थ्राईव्ह. बघा आता कशा झाल्यात मस्त त्या. बेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, दॅट इज माय ड्राईव्ह. म्हणजे वाया पण गेलं नाही, नवीन आणावं मन लागलं नाही. हाच माझी नवीन ट्रॅक आहे. एम्परर खुश होतो आणि म्हणतो, इंटरेस्टिंग यंग मॅन, यू सीम टू हॅव ब्रेन्स. खरंच हुशार आहेस तू. याचाच अर्थ तुला अक्कल आहे. यू हॅव ब्रेन म्हणजे तुला अक्कल आहे. वी पुट यू इन चार्ज ऑफ अवर लायब्ररी फॉर युअर पेन्स. आम्ही आजपासून तुला काय करणार आहे? आपल्या या दरबारातील लायब्ररीचा इन्चार्ज करणार आहे. कोरस मागून, ओ नो, नॉट अगेन, ओनली अ कीपर ऑफ बुक्स अँड ही विश टू बी अ कोर्टियर. हाऊ सॅड ही लुक्स. पण तो पुन्हा एकदा आता पुस्तकांच्या सोबत राहायचं. पहिल्यांदा देखील पुस्तकांच्या दुकानात कामाला होतो, कुठे थोडीशी तिथून सुटका झाली, आता पुन्हा पुस्तकांमध्ये पडलो. माझी विश मात्र तशीच राहिली. माझी विश कधी पूर्ण होणार आहे? आणि असं विचार करून तो सॅड दिसायला लागला. पुन्हा अब्दुल म्हणतो, नेव्हर माइंड, काही हरकत नाही. आय लव्ह बुक्स. मला पुस्तकं आवडत आहेत.
आय विल गेट डाऊन टू वर्क. मी आत्ताच कामाला लागेल. आय हँडल धिस वेल माय ड्युटीज. आय वॉन्ट श्रम. मी व्यवस्थितपणे काम करेल. ही माझी ड्युटी आहे, ती मला अशी अवॉइड करून चालणार नाही. श्रम मीन्स टाळून चालणार नाही. आफ्टर 1 year, असं करता करता 1 वर्ष पूर्ण होतं. द एम्पर इज लुकिंग ॲट द बुक्स इन द लायब्ररी. अब्दुल त्या लायब्ररीमध्ये बुक कीपर म्हणून कामाला लागतो. 1 वर्षानंतर एम्परर एके दिवशी असंच लायब्ररी पाहण्यासाठी येतात. एम्पर आल्यानंतर म्हणतात व्हॉट. बघतात तर त्यांना आश्चर्यच वाटतं, धक्का बसतो. ऑल दिस बुक्स हॅव सच एक्सपेन्सिव्ह जॉकेट. सगळ्या पुस्तकांना एक्सपेन्सिव्ह असे कवर घातलेले असतात, अगदी महागडे असे कवर घातलेले असतात. त्यांना कळतं की या ठिकाणी अब्दुल काम करतो, हे सगळं काम अब्दुलनीच केलेलं आहे आणि राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा त्यांनी डल्ला मारलेला आहे. राज्याच्या तिजोरीतले खूप पैसे या पुस्तकांच्या कव्हरवर खर्च केलेले आहेत. शुअरली दे हॅव कॉस्ट फॉर्च्यून. सिल्क, ब्रॉकेड्स अँड वेल्वेट्स. बघतात तर सिल्कचे, ब्रॉकेडचे आणि वेल्वेटचे काय केलेले असतात, त्या पुस्तकांना कव्हर घातलेले असतात. कापड आहे, वेल्वेट कापड, सिल्क कापड. अब्दुलला विचारतात, अब्दुल हे काय प्रकार आहे, किती खर्च झाला असेल या सगळ्या गोष्टीला. नो युअर मॅजेस्टी, द एक्सपेन्स वेअर नन. तो म्हणतो महाराज काळजी करू नका, अजिबात काही खर्च झालेला नाही. एक्सपेन्स म्हणजे मी कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही. एम्परर म्हणतात आय कांट बिलीव्ह इट. देन हाऊ वॉज इट डन. म्हणतात माझा अजिबात विश्वास नाही आहे, कसं काय करून दाखवलं तू हे सगळं. अब्दुल म्हणतो युअर मॅजेस्टी, हे बघा महाराज, I observed that the former requests were sent you in a bags made of the fabric waste. When the papers were read, the bags were discarded. Why waste the silk, velvet, brocade? I demanded. The royal tailors made jacket. Nothing did they take. Each book was addressed for your majesty's sake. कोणतो हे बघा राजे, मी कोणत्याही प्रकारचा खर्च केला नाही. I observed that former request. मी काय केलं, फक्त एक रिक्वेस्ट केली. कशाबद्दल की मी बघितलं तुम्ही राजवाड्यातल्या स्त्रिया, तुम्ही राजवाड्यामध्ये बाकीची काम करणारी लोक सिल्कचे, वेल्वेटचे कपडे घालता आणि हे कपडे घातल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही हे कपडे फेकून देता. ह्या कपड्यांचा तुम्हाला काही उपयोग होत नाही. किंवा हे कपडे फेकून दिल्यानंतर मी पाहिलं की त्या बॅग्स, खूप साऱ्या बॅग्स भरून पडलेल्या होत्या कपड्यांच्या जुन्या. मग मी कुणाला रिक्वेस्ट केली की मला हे सगळे फॅब्रिक्स हवे आहेत. मी ते कपडे मागून घेतले, जुने झालेले. काही पेपर्स होते की जे पेपर्स आपण वापरल्यानंतर फेकून दिलेले होते रद्दीतले, ते पेपर गोळा करून आणले. व्हाय वेस्ट द सिल्क. मी विचार केला हे एवढं सगळं का वेस्ट घालायचं, हे तर असंच पडून राहणार आहे. मग मी एका टेलरला बोलवलं आणि त्या टेलरकडून काय करून घेतलं, ह्या कापडाचे आणि ह्या रद्दीपासून छान छान कवर करून घेतले. बघा, आणि त्या टेलरनी पण माझ्याकडून काहीच पैसे घेतले नाही. आणि आता सगळे जी पुस्तकं आहे ही तुमच्या जुन्या पुराण्या कपड्यांपासून बनवलेले कवर घातलेले आहेत. एम्पररला खूप बरं वाटतं की हा मुलगा पहिल्या वेळेस मुलगी खाण्यामध्ये आणि पैसे वाचवले, आता पुस्तकांची काळजी करायला देखील यांनी पैसे वाचवले आणि दोन्ही वेळेस यांनी चांगलं काम करून दाखवलेलं आहे. यू हॅव ग्रेट मेरिट. ह्याच्या म्हणतो तू खरंच हुशार आहेस. आय वुड रिअलाइज मच अर्लियर. बरं झालं, मला लवकर समजलं की तू कसं आहेस, हुशार आहेस. आय एम हॅपी टू अनाऊन्स. मला खूप आनंद होतोय हे अनाऊन्स करताना की यू आर माय कोर्टियर्स नाऊ. आजपासून तू कोण असणार आहे, माझा कोर्टियर असणार आहे, माझ्या दरबारामध्ये काम करणारा सेवक असणार आहे. बीट्स, ब्रेन्स अँड प्रिझर्वरन्स हेल्प अब्दुल अचीव हिज एम. पेशंट डिटर्मिनेशन वोन हिम ग्रेट नेम अँड फेम. अशा प्रकारे बीट्स मनातली इच्छा, ब्रेन्स अक्कल, पेशन्स ठेवले, डिटर्मिनेशन ठेवली आणि या सगळ्या गोष्टींमुळे अब्दुलला त्याचं जे स्वप्न होतं कोर्टियर बनण्याचं, ते स्वप्न तो अब्दुल पूर्ण करू शकला. नाहीतर अब्दुलने जर पहिल्याच वेळेस हार मानली असती, मर्चंटच्या दुकानात तो कामाला तयार झाला नसता, तर आत्ता अब्दुल आपल्यासमोर कोर्टियर्स म्हणून उभा राहिला नसता. आपल्या लाईफमध्ये देखील असंच आहे, आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही का आपण निराश होतो, पण अशा वेळेस निराश न होता त्या संकटातून मार्ग काढून आपण काय करायचं असतं, आपलं जे ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अब्दुलसारखं धडपडायचं असतं. कोणतंही काम करण्याची जर आपली तयारी असेल तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये अब्दुलसारखा सक्सेस नक्कीच मिळणार आहे. सो सम डिफिकल्ट वर्ड्स आहेत. कोर्टियर्स, राजदरबारामध्ये काम करणारे सेवक. इरुडिशन, उच्च शिक्षण. एस्पायर, मिळवणे. लेंड, उसने घेणे. एक्सपेन्सिव्ह, किमती. क्वेंच,
सॅगॅसियस, वाईज. क्वेंच म्हणजे सॅटिस्फाय. एस्ट्यूट, इंटेलिजंट. झीर, इंथुझियाझम. शंक, शर्क, अवॉइड. ब्रॉकेड्स, rich fabric woven with golden or silver thread. I hope you all understand this lesson. Write these all difficult words in your work notebook and read the lesson again. Thank you.